ठरलं तर मग या मालिकेच्या 14 मार्चच्या भागामध्ये इकडे अभिषेक संपन्न होतो. पूर्णाजी म्हणते, बघितलंस ना कल्पना, बरं झालं ना आपण थांबलो नाही त्या मुलीवरती. अभिषेक संपन्न झाला तरी त्या मुलीचा पत्ता नाहीये. अस्मिता म्हणते, मग काय, तन्वीने वेळेवरती बेलाची पानं आणली म्हणून, नाहीतर आपली नेहमीची परंपरा मोडली असती, असं म्हणत अस्मिता आणि पूर्णाजी आता मात्र सायलीला खूप दोष देत असतात. पण अर्जुनला सायलीची खूप चिंता वाटत असते. तो कंटिन्युअस सायलीला कॉल करत असतो, पण सायलीचा फोन काही लागत नाही, कारण तो डिस्चार्ज झालेला असतो. तोपर्यंत इकडे आता प्रिया सांगत असते, कसं म्हणजे आहे ना, मी जर 5-10 मिनटं उशीर होणार असेल ना घरी जायला, तर मी लगेच बाबांना फोन करून दाखवते, म्हणजे त्यांना सांगते की मला उशीर होतोय. इतकी घरची सून बेफिकीर कशी, असं म्हणत आता आगीत तेल ओतायचं काम इकडे प्रिया करत असते. पण कल्पना, अश्विन आणि अर्जुन यांना मात्र सायलीची काळजी येत असते. त्यावेळेला पूर्णाजी म्हणते, आता न महाआरतीची पण तिची वाट नाही पाहिजे, अर्जुन महाआरती करून घे. अर्जुन महाआरती करायला तयार नसतो, तरी सुद्धा मग कल्पना म्हणते, अर्जुन तू घे महाआरती करून. यावरती प्रताप म्हणतो, तिची न हल्ली मनमानी खूप वाढले बरं, माझ्या लक्षात यायला लागल्याच गोष्टी, तू कल्पना तिला डोक्यावरती चढवून ठेवलेस, असं म्हणत सगळेजण सायलीचा उद्धार करत असतात. तोपर्यंत सायली मात्र इकडे प्रतापलाच वाचवण्याचं काम करत असते. बाहेर आल्यावरती संतोषला आपली चूक समजते. संतोष म्हणतो, खरंच मला माफ करा, म्हणजे ना माझ्या मुलीला खूप मोठा आजार आहे आणि त्या आजाराची ट्रीटमेंट करण्यासाठी माझा पगार मला पुरेसा नव्हता, म्हणून आयुष्यात पहिल्यांदा मी खोटं काम केलं आणि मीच त्या ट्रकमध्ये ड्रग ठेवून प्रताप सरांना अडकवलं, असं म्हणत आपला गुन्हा संतोषने कबूल केलेला असतो. सायली म्हणते, काय, पण ह्या सगळ्यासाठी तुम्हाला कुणी सांगितलं, कुणी पैसे दिले, याचं पण नाव सांगा. यावरती संतोष म्हणतो, महिपती शिकरे. आता मात्र इकडे अभिषेक संपन्न होऊन महाआरती सुरू होत असताना खूप मोठा रहस्याचा उलगडा सायलीला झालेला असतो. महिपत शिकरेने संतोषला पैसे दिले हे आता इकडे साक्षी आणि महिपतचं कारस्थान सायलीच्या समोर आलेलं असतं. त्यावरती मात्र आता रुचाची आई सांगते की हे बघा, आपल्या रुचाचा जीव या बाईंच्यामुळे वाचलाय, यांनी आपल्या रुचाला वाचवलं, तुमच्याकडे त्यांच्याबद्दल जे काही पुरावे वगैरे असतील ना ते सगळे यांना द्या, या खूप भल्या आहेत. यावरती आता इकडे लगेचच संतोष म्हणतो, हो मला माझी चूक कळली, या सगळ्यानंतर महिपती माझ्या जीवावरती उठेल, माझ्या फॅमिलीच्या जीवावरती उठेल. सायली म्हणते, त्याची काळजी तुम्ही करू नका, मी अर्जुन सरांना सांगून तुमची व्यवस्थित सोय करेन, तुम्ही बिलकुल टेन्शन महिपतीचं घेऊ नका. यावरती महिपतीला आता मात्र महिपती विरुद्ध माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे असं संतोष सांगतो आणि म्हणतो, तो पुरावा माझ्या घरी आहे, मी तुम्हाला तो पुरावा देईन. यावरती संतोषची बायको म्हणते, हो तुम्ही यांना तुमच्या परीने जी शक्य आहे ती सगळी मदत करा, कारण आपल्या रुचाचा जीव आज यांच्यामुळेच वाचलाय. संतोष म्हणतो, हो माझ्या जीवाचं काहीही झालं तरी सुद्धा चालेल, पण माझ्याकडे जो पुरावा आहे तो मी तुम्हाला देतो. यावरती सायली म्हणते, पुरावा, कोणता पुरावा आहे? यावरती संतोष म्हणतो, माझ्या घरी आहे. सायली म्हणते, मग तो कसा द्याल मला तुम्ही? संतोष म्हणतो, तुम्ही एक काम करा, मी माझ्या गाडीवरती माझ्या घरी जातो, तुम्ही रिक्षाने तिघीजणी घरी या. असं म्हणत संतोष, सायली आणि रिचा आणि रिचाची आई सगळेजण घरी जायला निघतात आणि आता पुरावा सायलीच्या हातामध्ये येणार असतो. तोपर्यंत इकडे आता घरामध्ये पूजा संपन्न होत असते. सायलीला घेऊन संतोष आता आपल्या घरी येतो. तो येता येता रिचा झोपलेली असते. रिचा झोपले म्हणून तिची आई तिला आपल्या मांडीत घेते. संतोष म्हणतो, हा पेन ड्राईव्ह, म्हणजे आतापर्यंत महिपतीने जेव्हा जेव्हा मला कॉल केला ना, सेफ साईड म्हणून त्याचे सगळे कॉल मी रेकॉर्ड करून ठेवले होते आणि ते सगळे रेकॉर्ड केलेले कॉल या पेन ड्राईव्हमध्ये आहेत. म्हणजे ना या पेन ड्राईव्हमध्ये महिपतीच्या आवाजामध्ये त्याने केलेला प्लॅन आहे. प्रताप सरांना अडकवण्यासाठी कशा पद्धतीने ड्रग त्याच्यामध्ये रचले, तो कसा काय प्लॅन करायचा, हे सगळं रेकॉर्डिंग याच्यात आहे. याच्या मदतीने तुम्ही प्रताप सरांना कोर्टामध्ये निर्दोष सोडवू शकता. आता मात्र सायलीला खूप मोठा धक्काच बसतो आणि इतका मोठा पुरावा मिळाल्यामुळे एकाकडे आनंद पण होतो. त्यावेळेला आता इकडे संतोष सांगतो, तुम्ही हा पुरावा जपून न्या, हा एकमेव पुरावा आहे जो प्रतापला या सगळ्यामधून आपल्याला सोडवू शकतो, प्रताप सरांना निर्दोष सोडवून महिपतीला शिक्षा करून देतो. तुम्ही आता मागे वळू नका, आता पुढेच जा, मी तुमची मदत करायला तयार आहे. सायलीला खूप आनंद होतो. तो पेन ड्राईव्ह घेऊन सायली आता निघते. इकडे आता मात्र महाशिवरात्रीला शिवाच्या मदतीनेच किंवा शंकराच्या आशीर्वादाने सायलीला तो पेन ड्राईव्ह सापडलेला असतो. पूजा संपन्न होते, महाआरती होते, सगळं होतं, पण इकडे एक गडबड होते. ते म्हणजे हे सगळं बोलणं म्हणजे संतोष आणि आता
इकडे सायलीचं बोलणं हे साक्षीने ऐकलेलं असतं. आता साक्षी विचार करते, जर हा पेन ड्राईव्ह कोर्टामध्ये पोहोचला तर मात्र अण्णांचं काही खरं नाही. ती ताबडतोब आपल्या माणसांना कॉल करते आणि सायलीचा फोटो पाठवते आणि या मुलीकडून काहीही करून तो पेन ड्राईव्ह काढून घ्यायचा असं त्यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन देते. आता मात्र इकडे सायली बाहेर पडते. तिच्या मागोमाग लगेचच इकडे साक्षी पडणार असते. साक्षीला वाटतं सायली आपल्याला पाहते की काय, पण तोपर्यंत सायली वळते आणि म्हणते, मला रिचाची भेट झाली असती ना तर बरं झालं असतं, पण रिचा झोपले ना, ठीक आहे मी नंतर येईन असं म्हणत सायली तिकडून निघून जाते. इकडे आता संतोष सांगत असतो, हे बघ आपल्याला इकडे थांबणं धोक्याचं आहे, इथून ताबडतोब आपल्याला गावाला जायला पाहिजे. आणि संतोष आणि त्याची पूर्ण फॅमिली गावाला जायला निघते. तोपर्यंत इकडे आता आपल्या माणसांना सगळे डिटेल्स कळवून इकडे साक्षीने सायलीला किडनॅप करण्याचा प्लॅन केलेला असतो. अर्जुनला खूप टेन्शन आलेलं असतं. काय झालं असेल, अजून का नाही आल्या, फोन नाही उचलत, त्या कोणत्या प्रॉब्लेममध्ये नसतील ना असं तो कल्पनाला म्हणत असताना इकडे आता अस्मिता म्हणते, प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम, हिला कामं करायची नव्हती, आता सगळे कामं उरकलेत सासूने आणि विमलनी, मग आता आई ते येईल मिरवत, प्रॉब्लेम आलाय कसला असं म्हणत इकडे आता अस्मिता आगीत तेल ओतत असते. पण अर्जुनला खूप काळजी वाटत असते. प्रिया म्हणत असते, वा वा वा, म्हणजे सायली तू स्वतःहून मला चांगलाच बॉम्ब फोडायला दिलायस बरं का, स्वतःच लेट येऊन आज मला चांगलं बनण्याची तू संधी दिलेस. इकडे पूर्णाजी म्हणत असते, काही नाही, बेजबाबदार आहे नुसती, तिच्या बेजबाबदारपणाचा कळस झालाय. यावरती अर्जुन चिडतो आणि गप्प बसा सगळ्यांनी, माझी बायको घरी नाही आली, ती कोणत्या संकटात तर नसेल ना, तिला कोणी किडनॅप केलं नसेल ना, मागच्या वेळेसा का तिच्यावरती हल्ला तर झाला नसेल ना. 1 न 100 वाईट विचार अर्जुनच्या मनात येत असताना प्रताप म्हणतो, कसलं काय, काय नाही, जा तू न ज्या ठिकाणी ती गेली आहे ना त्या ठिकाणी जाऊन बघ, चक्कर बिक्कर येऊन पडले की काय. यावरती कल्पना म्हणते, काय बोलताय तुम्ही, काहीतरी चांगलं बोला. अर्जुनला खूप टेन्शन येतं आणि तो विचार करतो, मी आता कुसुमताईला कॉल करतो आणि तिला विचारून घेतो नक्की परिस्थिती काय आहे ते. तोपर्यंत इकडे आता साक्षीने आपल्या गुंडांना सायलीचा फोटो पाठवलेला असतो आणि ती ज्या वाटेने येणार त्या वाटेचा रस्ता सांगितलेला असतो. त्या रस्त्यावरती ते गुंड सायलीची वाट पाहत असतात. सायली दिसल्यावर तिथे फोटो आणि सायलीला चेक करतात, तिचा पाठलाग करायला लागतात. सायलीला साधारण अंदाज येतो की कुणीतरी आपला पाठलाग करतंय, पण आपला पाठलाग कोण करेल आणि का करेल तिला काही कळत नाही. पण तरी पण आपला जीव वाचवण्यासाठी ती पळायला लागते, पण तिची ताकद कमी पडते म्हणा आणि मागून गुंड येऊन तिला पकडतात. सायली आपल्या जीवाच्या आकांताने सुटण्याचा प्रयत्न करत असते, पण 4 तगडे गुंडांपुढे तिची ताकद कमी पडते. सायलीचं तोंड बंद करून तोंडाला पट्टी बांधून तिला आता व्हॅनमध्ये टाकलं जातं. सायलीला किडनॅप केलेलं असतं. तोपर्यंत इकडे अर्जुनने कुसुमला कॉल केलेला असतो. कुसुमताई, सायली तुमच्याकडे आले का? कुसुम म्हणते, नाही, म्हणजे सकाळी माझं बोलणं झालं होतं, पण त्यानंतर ती येते किंवा असं काही बोललीच नाहीये. अर्जुन म्हणतो, त्यानं घरी पण आलेलं नाही, त्यांचा फोन पण लागत नाही. कुसुमला खूप चिंता वाटते. कुसुम म्हणते, कदाचित असं झालं असेल ना की ती माझ्या घरी गेली असेल, माझी वाट पाहत असेल, पण मी बाहेर आहे ना, मी ताबडतोब घरी जाते आणि बघते काय आहे ते असं म्हणत कुसुमला पण चिंता वाटते. ती पण आता खूप घाबरी होते आणि धावतच आपल्या घरी जाते, जेणेकरून सायली जर घरी आली असेल तर भेट होईल. इकडे प्रिया या सगळ्या गोष्टीची मजा घेत असते, म्हणजे चाललंय ते एकदम मस्त चाललंय, सायलीने काय धमाका केलाय आणि मला चांगलं बनण्याचा चान्स दिलाय. आता मात्र कुसुम फोन ठेवून धावत पळत आपल्या घराकडे निघते, जेणेकरून सायली आपल्याला भेटेल आणि कुसुमला खूप चिंता वाटते, नक्की ती गेली कुठे असेल सायली. आता मात्र घरातलं वातावरण थोडंसं टेन्शनचं होतं. त्यावेळेला प्रताप म्हणतो, मी तेच सांगतोय ना, कुठेतरी चक्कर येऊन पडली असेल, तुम्ही जा जिथे गेले तिकडे बघा. कल्पना चिडते आणि तोंड तुमचं सांभाळून बोला, काय होते हे सगळं तुमच्या बाबतीत. इकडे आता अर्जुनला गणपती विसर्जनाच्या वेळेला सायलीवरती झालेला हल्ला आठवतो आणि अर्जुन हादरतो. नक्की असं काहीतरी घडलं असेल का? सायलींच्या बाबतीत काही चुकीचं झालं असेल का? अर्जुनच्या मनामध्ये खूप घाणेरडे विचार येतात आणि तो विचार करतो, नाही, आता काहीही झालं तरी मला सायलींना शोधायला बाहेर पडलंच पाहिजे. आणि अर्जुन ताबडतोब आता सायलीला शोधायला बाहेर पडत असतो. तोपर्यंत अश्विन म्हणतो, दादा तू काळजी करू नकोस, असं काही नसेल, मनामध्ये वाईट विचार आणू नकोस, हे बघ आपण सगळे मिळून शोध घेऊया असं म्हणत अश्विन अर्जुनला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. पण अर्जुनचं मन काही शांत व्हायला तयार नसतं, त्याच्या मनामध्ये वाईट विचार येत असतात आणि मन न चिंती असं म्हणत तो आता लगेच बाहेर पडतो. तोपर्यंत कल्पनाला पण टेन्शन येतं की खरंच काहीतरी सायलीला झालं असेल का, म्हणजे सायली अजून आली नाही न कळवता ती इतका वेळ बाहेर थांबत नाही, इतकाच बेजबाबदारपणा करत नाही,
खरंच तिच्या भागावरती कोणी असेल का? खरंच तिला कोणी किडनॅप केलं असेल का? अर्जुन म्हणतो मला असं वाटतंय की खरंच सायली किडनॅप झाल्यात. यावरती पूर्णाजी म्हणते काही काळजी करू नका, येईल ती घरी. असं म्हणत हे लोक कॅज्युअल असतात, पण अर्जुनला खूप चिंता वाटते. कल्पना अर्जुनला म्हणते, अर्जुन तू एक काम कर बरं, सायलीनं ज्या मार्केटमध्ये गेले त्या मार्केटमध्ये चक्कर टाकून ये. तोपर्यंत इकडे आता सायलीला महिपतच्या घरासमोर आणलं जातं. रात्रीच्या वेळेला सायलीला महिपतच्या घरासमोर किडनॅप करून आणल्यावरती इकडे चैतन्यला गाडीचा आवाज येतो. चैतन्य आपल्या स्टडी रूम मध्ये असतो आणि तो विचार करतो गाडी आली म्हणजे साक्षी आली की काय? साक्षी अजून बाहेरून आलेली नसते. आता चैतन्य विचार करतो साक्षी आली की का, म्हणून तो खिडकीवरती हे सगळं पाहायला येतो. तोपर्यंत सायली पाहते की हा बंगला तर महिपती शिकरेचा आहे. अच्छा, म्हणजे मला महिपती शिकरेने किडनॅप केलेला आहे. म्हणजे त्याला कदाचित संतोषच्या पेन ड्राईव्ह बद्दल समजलेलं असेल आणि हाच पेन ड्राईव्ह साठी त्याने मला किडनॅप केलंय. नाही, हा पेन ड्राईव्ह माझ्याकडे राहिला तर तो महिपती शिकरे आणि साक्षी काढून घेतील. हा पेन ड्राईव्ह मला कुठेतरी लपवायला पाहिजे. आणि आपल्याला बंगल्याच्या बाहेर असताना, बंगल्याच्या आत नेत असताना सायलीने तो पेन ड्राईव्ह लपवण्याचा प्लॅन केलेला असतो. म्हणजे इतक्या अडचणीत सुद्धा सायली तो पेन ड्राईव्ह सुखरूप ठेवण्यासाठी बंगल्याच्या बाहेरच तो पेन ड्राईव्ह कुठेतरी लपवण्याचा विचार करत असते. आणि आता सायली तो पेन ड्राईव्ह लपवते सुद्धा. त्यामुळे सायलीला किडनॅप करून काहीच उपयोग होणार नसतो. ज्या पेन ड्राईव्हसाठी सायलीला किडनॅप केलेला असतं तो पेन ड्राईव्ह ऑलरेडी सेफ ठिकाणी पोहोचलेला असतो. आणि दुसरी महत्त्वाची घटना ही घडते, जागा असलेला चैतन्य कसला आवाज आला म्हणून बाहेर बघायला येतो. खिडकीचा पडदा खोलतो आणि समोरचं दृश्य बघून चैतन्याला जबरदस्त धक्का बसतो. किडनॅप केलेल्या सायलीला बघून चैतन्याला आता मात्र सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो. सायली चैतन्याकडे पाहते, चैतन्य सायलीकडे पाहतो. दोघं एकमेकांकडे पाहतच राहतात. आता मात्र चैतन्य समोर सायलीला किडनॅप केल्यामुळे महिपती आणि साक्षी यांचा खरा चेहरा तर आलेला आहे. आता मात्र चैतन्याचे डोळे उघडले. चांगल्या दोन गोष्टी घडल्यात. एक म्हणजे पेन ड्राईव्ह आहे आणि दुसरं म्हणजे पेन ड्राईव्ह सेफ ठिकाणी असून चैतन्याने हे सगळं पाहिलेलं असतं. इकडे आता आगीत तेल होतं. प्रिया म्हणते काय झालं असेल? कुणी सायलीला किडनॅप तर नसेल ना केलं? अर्जुन म्हणतो खबरदार, सायलीबद्दल एक उणापुरा शब्द मी ऐकून घेणार नाही. मी ताबडतोब सायलीला शोधायला चाललोय. असं म्हणत अर्जुन प्रियाला चांगलाच खडसावतो आणि सायलीला शोधायला बाहेर पडतो. जीवाच्या आकांताने इकडे आता अश्विन आणि अर्जुन दोघं जण सायलीला शोधण्याचा प्रयत्न करत असतात. सगळ्यांना फोटो दाखवत यांना कुठे पाहिलत का असं म्हणत असतात. पण त्यांच्या पदरी अपयश येतं, कारण सायलीला कुणी पाहिलेलंच नसतं. महिपतच्या माणसांनी किडनॅप केलेलं असतं. अर्जुन हदरतो. काय झालं असेल सायलीला? कुणी किडनॅप केलं असेल? अश्विन त्याला धीर देत असतो. तोपर्यंत सायलीला स्टोर रूम मध्ये किडनॅप करून ठेवलं असतं. आता चैतन्यने हे सगळं पाहिल्यामुळे चैतन्य सायलीला कसं सोडवणार? पेन ड्राईव्ह सायलीने लपवलेला कसा सापडणार? आणि सायलीला शोधण्यामध्ये अर्जुन यशस्वी ठरणार का? हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.